मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा अखेर पोलिसांना शरण. विकास गोगावले महाड पोलिसांसमोर हजर. हायकोर्टानं फटकारल्यानंतर पोलीस स्टेशनला हजर. शिंदेंनी मुंबईत महापौर पदासाठी उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा. भास्कर जाधवांचं शिंदेंना आव्हान. तर राजकारणात काहीही होऊ शकतं. शिवसेना एकत्रबाबत गुलाबराव पाटलांचं सूचक विधान. राजकारणात थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती व्यक्तिगत फायद्यासाठी स्वार्थासाठी नसेल. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्तच्या पोस्टमधून राज ठाकरेंचे लवचिक राजकारणाचे संकेत. राज ठाकरेंची भूमिका नेहमीच वस्तुस्थितीला धरून असते. ठाकरे बंधू मराठी माणसाच्या हिताची भूमिका घेतील. लवचिक राजकारणावर बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया. बाळासाहेब ठाकरे यांची आज 100वी जयंती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन. एकनाथ शिंदेंकडून बाळासाहेब ठाकरे आरोग्य आपल्या दारी अभियानाची घोषणा. जन्मशताब्दी वर्षी बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर शिंदेंची घोषणा. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन. राज्यातल्या राजकारणावर ठाकरे बंधू काय बोलणार याकडे लक्ष. दावोसमधून परतल्यानंतर महापालिकेतील राजकीय करारावर बोलेन. केडीएमसीमधील शिवसेना मनसे युतीवर फडणवीसांचं भाष्य. फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष. आणि अचलपूरमध्ये भाजप एमआयएमची युती नाही. आम्ही एमआयएमला कधीच सोबत घेणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण.